ओके, त्यांना साधारणतः 1.5 ते 2 महिने झाले. एकच महिना झाला. ओके, ठीक आहे. एकच महिना झालेला आहे आणि एका महिन्यामध्येच आईंना इतका छान रिझल्ट मिळालेला आहे आपल्या थेरपीमुळे की बस कधी. तर तुम्हाला सर्वांना ऐकायचं आहे? ओके, तर ना आता त्या आईंना आपल्याला सर्वात पहिले तर समोर बोलवायचंय. ओके, तर आईसाठी जोरदार क्लॅपिंग. आईंना किती जण ओळखतात? सकाळच्या वेळेला ओळखतात. हा, पण बाकीचे आई बाबा ओळखत नाही. आई मला असंही कळालंय की काही ना बाबांमध्ये बेड सुद्धा लागलेले आहेत. थेरपीमुळे रिझल्ट मिळेल की नाही मिळणार? मला रिझल्ट मिळाला तर मी पार्टी देईन आणि नाही मिळाला तर तुम्ही पार्टी द्यायची. ओके, असं बेड सुद्धा लागलेले आहेत मला कळालंय. त्या बाबांकडून मामाला पण पार्टी नाही का रिझल्ट मिळाला. ठीक आहे. चला पहिले तर आपण आईचा रिझल्ट ऐकूया. ओके, आईना ओळखत नाही ना भरपूर जण, सकाळच्या टायमिंगचे ओळखतात. आई हा माईक तुमच्या हातात ठेवा. हा, पहिले तर आईसाठी जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. आईचं बिग लाईफ हेल्थ सेंटरमध्ये पाठी स्वागत आहे. ओके, आई तुमचं नाव सांगा सर्व आई बाबांना. माझं नाव शिंदू मुसाळे आहे आणि दुर्गा मातेच्या इकडे राहते. अच्छा, तुम्हाला या थेरपी बद्दल कोणी सांगितलं? मला पगारी मुशींनी सांगितलं होतं. अच्छा, ठीक आहे. त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर लगेच थेरपीला आले का आई? हो, एक दिवस आले की त्यांच्याबरोबर दुपारच्या टायमाला आले होते. अच्छा, पण दुपारच्या टायमाला मी थेरपी घेऊन गेले होते. ओके त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मग मी यायला लागले. ओके 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 ठीक आहे. तर तुम्हाला थेरपीला येण्याच्या अगोदर काय काय त्रास होता? मला हाताचा त्रास होता, माझा हात वरती होत नव्हता. ओके, अजून गुडघे दुखत होते. हाताचा प्रॉब्लेम, गुडघेदुखी हो, अजून? आणि पोटामध्ये गाठ होती ती पण जरा पण नॉर्मल झाली. ओके, पोटामध्ये गाठ होती. अजून एक प्रॉब्लेम कुठला होता? बीपीचा होता. बीपीचा प्रॉब्लेम. हो. ठीक आहे. आई किती दिवसांपासून हे त्रास होते तुम्हाला? मला तर 20 वर्षापासून होता. अच्छा, 20 वर्षांपासून गोळ्या चालू होत्या मला बीपीच्या. अच्छा, तर गोळ्या खात होते तुम्ही. ओके, प्रत्येक आजारासाठी? नाही, फक्त बीपीचीच गोळ्या चालू बाकी होत्या. आजारांसाठी नव्हत्या. नव्हत्या खाल्ल्या. नाही. ओके, तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होता तर तुम्ही थेरपीला यायला लागल्या. हो, आता थेरपीला येऊन किती दिवस झाले? 1 महिना झाला मला तुमचे. 1 महिना कंप्लीट झालेला आहे. हो. 1 महिन्यामध्ये काय काय रिझल्ट जाणवला? मला गुडघ्यांचा पण जाणवला, हाताचा पण जाणवला, आणि पोटामध्ये गाठ होती ती पण हे झाली. आणि माझा अचानक हात दुखत होता. मी तुम्हाला सांगितलं तर मला हात दुखत होऊन मी सरांना भेटू का? तर सर मॅडममध्ये सर आता नाही आहे, तुम्ही उद्याकडे भेटा म्हणजे. मग आता मी भेटले सरांना. सरांना सांगितलं सगळं. सर म्हणे चांगलं आहे. ओके. हा, आई तुमचा हा जो हात आहे हा पहिले वरती नव्हता होत का? नाही, बिलकुल पण नव्हता होतो. त्यांचा जो हात आहे तो पहिले वरती होत नव्हता, पण आता पूर्णतः वरती एकदम वरती होतो. एकदम वरती होतो. ठीक आहे. किती किलो वजन कमी झालं? 5 किलो वजन कमी झाले. 5 किलो वजन कमी झालं. आपलं वजन हाईटच्या मानाने जास्त असल्याची गुडघ्यांवरती लोड येतो आणि गुडघे सुद्धा दुखतात. तर आईंना गुडघेदुखी सुद्धा त्याच कारणामुळे होती. पण आता आईंचं 5 किलो वजन कमी झालेलं आहे. गुडघेदुखीला किती आराम मिळाला? म्हणजे 80% फरक पडलाय हाताला पण गुडघ्याला पण. हा, 80% आईंना हाताला आणि पायाला रिझल्ट मिळालेला आहे. आता जेमतेम फक्त 20% बाकी आहे. 20%चा जो रिझल्ट आहे तो सुद्धा थोड्या दिवसानंतरच मिळून जाईल. फक्त 1च महिन्याच्या थेरपीमध्ये आईंना चांगला रिझल्ट आहे की नाही आहे? आई, पैसा खर्च झाला का? नाही झाला. ओके, पैसा खर्च नाही झाला. आम्ही तुम्हाला कुठल्या गोळ्या औषधं दिले का? नाही दिले. थेरपी. हा, फक्त थेरपी घेतली आणि त्या थेरपीमुळेच आईंना इतका छान फायदा झालेला आहे. नाहीतर पुढे जाऊन बघा हळूहळू मला चालता पण येत नव्हतं. थेरपी घेतली ना, पहिल्यांदा मला चालता पण येत नव्हतं. म्हटलं आता काय करावं, का जाऊ का नको. पण म्हटले थेरपी घेतल्याच्या नंतर इम्प्रूव्हमेंट ऍक्शन येते. इम्प्रूव्हमेंट ऍक्शन मध्ये आपलं थोडंसं दुखणं
5-6 महिन्यापासून होती. अच्छा पण मी टेस्ट केला म्हणजे जाऊ दे होईल. अच्छा. आता थेरपी घेतली तर आता जरा लईच फरक पडला. किती फरक पडला की आता गाठ आहे की नाही? एकदम थोडीशी दिसते आता. म्हणजे पहिले एवढी अशी गाठ होती तर ती आता एवढीशी त्यांची राहिलेली आहे. आता ती काही दिवसानंतर फायबॉलची थेरपी अजून पोटावरती घेतली तर ती जी गाठ आहे ती एवढी होती ती पूर्णतः काय होऊन जाईल? मेल्ट होऊन जाईल. मग चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट. थेरपीचा रिझल्ट आहे की नाहीये? आई एवढा छान रिझल्ट मिळालेला आहे तर आई बाबांना काही संदेश द्यायचा असेल तर काय संदेश द्याल? मी म्हणते दररोजच्या थेरपीला येत जा, थेरपी घेऊन देत. ओके. आणि धन्यवाद बोलायचे असतील एवढा छान रिझल्ट मिळालेला आहे तर कोणाला धन्यवाद द्याल? थेरपीला देणारा माझे सरांना मी कोणत्या थेरपीला धन्यवाद देणार? कुठल्या थेरपीला? रोज कुठली थेरपी घेताय? मी फायटर बेडची थेरपी. हा. तर मग त्याच्यासाठी काय करणार? मी फायटर बेड नंबर 1 आहे की नाही नंबर 1? आहे ना? मी फायटर बेड नंबर 1. कारण जेवढे पण आई बाबा येत आहेत आज जी काही गर्दी झालेली आहे ती का बरं? कारण आपला जो काही सेंटर मधला जे मेन ब्रह्मास्त्र आहे तो म्हणजे मी फायटर बेड. ओके. त्याच्यामुळेच आई बाबांना फायदा होतोय, रिझल्ट सुद्धा त्याच्यामुळेच येतोय. तर मग धन्यवाद मानायचे असतील तर सर्वात जास्त आपण कोणाचे धन्यवाद मानायचे आहे? आपल्या बी फायटर बेडचे धन्यवाद मानायचे आहे.